नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नोव्हेंबरमध्ये कोणत्या दिवशी जमा होणार आणि तो हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते, जी प्रत्येक 4 महिन्यांनी 2000 याप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी आर्थिक आधार देण्यासाठी आणि त्याचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली। शेतकरी मित्रांनो, योजनेचा हप्ता वेळेवर आणि अखंडितपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील 2 अत्यंत महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। नंबर 1 ची अट आहे ई-केवायसी पूर्ण करणे आणि नंबर 2 ची अट आहे बँक खाते आधारशी लिंक करणे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही योजनेसाठी पात्र आहात। या योजनेचा लाभ फक्त लागवडी योग्य जमीन असलेल्या आणि भारताचे नागरिक असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो। तथापि खालील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसतील। शेतकरी मित्रांनो, आता कोणते शेतकरी त्यासाठी पात्र नसतील ते बघूया। सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स, त्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, डॉक्टर, इंजिनियर किंवा मोठे व्यक्ती। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात की नाही, तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धती तुम्ही वापरू शकता। एक वेबसाईटवर जाऊन म्हणजे pmkisan.government वेबसाईटवर जा, त्यानंतर पर्याय निवडून होम पेजवर फार्मर कॉर्नर या विभागात जाऊन बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा। तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडा। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर रिपोर्ट पहा म्हणजे गेट रिपोर्टवर क्लिक करा। तुमच्या गावातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी काय लक्षात ठेवावं लागेल ते बघूया। 21वा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनीच ती तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून 2000 रुपयांचा हप्ता तुम्हाला वेळेवर मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।